गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी बुकिंग आलेली आहे परमनंट स्ट्रेटनिंगची. तर मी आता निघालेली आहे. बाय बोलो. बाय बाय. आता आली मी माझ्या पार्लरमध्ये. परमनंट स्ट्रेटनिंग आहे. आता आम्ही आलो आहे मम्मीच्या पार्लरमध्ये, जिथे आता आम्ही हिची कटिंग करणार आहे. फायनली तुम्हाला दाखवतो. हिचा हेअर वॉश झालेला आहे. तर तुम्हाला मी सांगतो हे आमचं पार्लर कसं आहे. आतमध्ये बुकिंग आहे, मम्मी तिथे बसली आहे. तुम्हाला आपली तर आता माझं वर्क झालेलं आहे. आता चालली आहे मी घरी. आज भरपूर वेळ झाला. 2 स्ट्रेटनिंग्स होत्या. पूर्ण दिवस माझा बाहेर गेला आज. आता आली मी घरी. आत्ता पोहोचलेली आहे सकाळपासून. आज 2 स्ट्रेटनिंग होत्या. परमनंट स्ट्रेटनिंग होती. तर परमनंट स्ट्रेटनिंग करण्याचे खूप छान फायदे आहेत. जर तुम्ही परमनंट स्ट्रेटनिंग करताय तेवढी केअर पण करायला पाहिजे. स्मूथ होतात केस, छान स्ट्रेट होतात. ओके. आता श्री हा खूप घाबरत आहे. फक्त 10 वाजले आणि हा खाली जायला घाबरून राहिला. का बरं घाबरते तू? कशाचा अंधार? लाईट आहे, सगळं आहे. जा दूध घेऊन ये खाली जा. पप्पा बोल रहे हैं कि उधर क्या एक पेड़ है, उधर भूत लगता है इसलिए. जा जा घेऊन ये खालून जा. रात्री 11 वाजले. आता आम्हाला चहा प्यायची इच्छा होत आहे, म्हणून बाबा चालले आता दूध आणायला खाली. कुठे आमच्याकडला भूत. आता आम्ही जाऊ खाली दूध आणायला. आता हे तर नाही येणार. ते अभ्यास करताय, व्हिडिओ तर अभ्यास करताय. अजून इथे पाहू. चाललो आपण इथे दूध ना. दूध राहते आमच्या फ्रीज मध्ये. फ्रीज उघडून पाहिलं तर दीदी दूध नाही आलं का? दूध नाही. आता सांगायला लागेल मम्मीला की दूध नाही आलं. आता आल्यावर मी खाली येईन घ्यायला अलग गंज घेऊन. आता एका गंजात येते त्याला अर्ध करायला. आई दूध आलंच नाहीये. थांबा ना, मग आज येतच असेल ना. 11 वाजलेच आहे. 11 वाजलेच येईन आता. या लोकांनी मला बंद केलं होतं बाहेर अंधारात. अभी हम जा रहे गाइस, रुको. टॉर्च लगा हुआ है. आवाज आ रहा है गाइस, आवाज. लाइट लगा रहा हूँ मैं. डर बंद है गाइस. कोई भी डर हमारा ठंडा रहा. हॅलो. आता रात्रीचे वाजले 10:30 आणि श्रीला आणि श्रीच्या पप्पांना चहा प्यायचा. आज मी थकलेली आहे, मला झोप पण येत आहे, पण यांना चहा प्यायचा आहे. आम्ही दूधवाल्यांची वाट पाहत आहे. आमचे दूधवाले दादा पण 11 वाजता येतात. तुम्ही कधी पिला आहे का एवढ्या रात्री चहा? आम्ही नेहमीच पितो असतो. हळदीचं दूध पितो. चहा प्यायला पण पण आता काय होईल ना, चहा पिल्याने झोप पण मोडून जाईल. मला उद्या सकाळी अजून जायचं आहे. सध्या सीझन सुरू आहे, त्याच्यामुळे रेग्युलर कस्टमर्स सुरू आहेत. आणि
आणि श्रीच्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत, पण तो अभ्यास नाही करत आहे. त्याला म्हटलं अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते? अभ्यास करायला राहते दोघांचं बघ काय सुरू आहे. दोघांचं असंच सुरू राहते. श्रीपा किती त्रास देत आहे बाबाला. आमच्या बाबाला पण शॉर्ट्स पाहायची सवय लागलेली आहे. हे शॉर्ट्स सुरू राहते आणि ते बघत असतात. अरे बापरे. तुम्ही पण बघता का शॉर्ट्स? सांगा आम्हाला. सोबत आहे चहा. एवढ्या रात्री बघा तुम्ही 10:30 वाजलेले आहे. श्रीला आणि त्याच्या बाबाला चहा पाहिजे. आता चहा पाहिजे म्हणजे हळदीचा चहा पाहिजे, कारण दोघांना पण झाली आहे सर्दी. आमचा राघोबा ही पिशवी चालते. तर हळदीचा चहा पिल्याने सर्दी खोकला कमी होते, कफ कमी होते. खूप छान असते. हळदीचं दूध, हळदीचा चहा काढ्यासारखा करून प्यावला. श्री खूप सुंदर झाला आहे आता. माझे भरपूरशी कामं करून घेते. श्री चहा कसा करावा लागते सांग ना. किती काय टाकते तू? तुझा आणि माझा जर चहा करायचा राहिला तर किती दूध घेशील? 2 कप. अच्छा. आणि चहापत्ती सांगतो कसा घ्यायचा 2 कप. हाँ. अगर आपके पास दिमाग नहीं है वो बात अलग है, आपके पास है भी नहीं. मम्मी को पूछना इतने वाले कप में लेना है क्या? ठीक है, इसमें दूध डालना, उसको 2 बार डालना. वहाँ पे 2 कप गए. दिमाग लगाना जरूरी है, हर बार मैथ से काम नहीं होता. बोलते बोलते यानी मॅथ शिकवून गेलेला हा. हे शॉर्ट्स बघण्याचे परिणाम आहे, दुष्परिणाम. श्री इथे किचनमध्ये काही करत राहिला तर राघोबा खूप जोरात ओरडतो. आमच्या मिठूचं नाव राघोबा आहे. राघोबा रागवतो त्याला की तू किचनमध्ये काही करू नको म्हणून. बाहेर एवढा छान वारा सुटलेला आहे, थंड थंड वारा. आता हिवाळा पण सुरू होईल. मस्त. इथे बघा किती छान थंड वारा येत आहे. तुम्ही बघू शकता. मस्त वारा येत आहे. छान छान बघा काय सुंदर वारा येत आहे ना. सीझनमध्ये छान त्याची मजाच मस्त आहे. मस्त गॅलरीमध्ये बसून इकडे आकाशाकडे बघून सुंदर सुंदर वाटत आहे. म्हणून मस्त वारा सुरू आहे. तुम्ही
बसता का कधी नक्की सांगा. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जर तुमचं मूड जर ऑफ असेल, मूड चांगला नसेल किंवा अनइझी वाटत असेल, ॲक्टिवनेस कमी झाला असेल, नक्की एकांतामध्ये बसा. मस्त शांत, मस्त सायलेंटमध्ये गाणी ऐका. तुमचं मूड एकदम फ्रेश होऊन जाईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. एकांतामध्ये बसून सायलेंटवाले गाणे ऐकायचे. स्ट्रेस फ्री होऊन जाल तुम्ही. श्रीने आणला आहे चहा मस्तपैकी. मस्त मस्त चहा. गॅलरीमध्ये बसून थंड वारा आहे आणि वरून गरम गरम चहा. हे बघा, रात्री 11 वाजता कोण चहा पिते? आमचे बाबा. हे चहा, हे बघा. अरे रे रे रे, सर्दी झाली आहे, डोकं चालत नाही आहे. बोलत्या वेळेस बोलते का मग आमची. का छान वारा येत आहे, सुंदर सुंदर. हे बघा, आमच्या इथे ना मंदिर आहे श्रीकृष्णाचं. तर माझ्या श्रीने आमच्यासाठी चहा बनवला. आता मी करते एडिटिंग. आजचा आमचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि नवीन नवीन ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय, गुड नाईट. गाइस रुको.